वेळेला महत्व आहे. आज 4-5 कामं भगवान जरी आपल्याला दिली आहे ते कर्तव्य पालन करायचं आहे. आज मुद्दा आपण घेऊ. मला माहीत नाही काय ते, परंतु श्रीराम रावणाकडे गेले आणि वापसी येताना पेटव पाठव करून आले. हनुमानजी लंकेत गेले आणि पेटव आले. एवढंच नव्हे, श्रीकृष्ण इथं धामाला पेटव पाठव करूनच आग लावून गेले. आणि म्हणून त्यांची प्रतिकृती इथे करत आहे. 7 दिवसातून आग लावत आहे. शास्त्रोक्त आहे. अज्ञानी लोकांना दोष देतील, मला त्याची परवा नाही. एखाद्या वेशी मला बदला करून फरक काय पडणार? शिवी गुणाला माझ्या शेतात मला ऐकला तुम्ही सर्व पेटो पाठवून करून गेले. हे मी लक्षात घेऊन 7 दिवसातून पेटवत आहे आग. आणि ती आग शांत करण्याकरता कोणी एक गोपी आहे म्हणून मी मोठ्या प्रेमाने इशारा करून बोलतो. तर माझी ही ज्ञानाग्नी भडकली आहे, याला शांत करण्याकरता बोलवलं आहे. आम्ही ग्रंथ ऐकतो. जेव्हा संत मोठ्या प्रेमाने बोलवतात तेव्हा संतांना जाताना पहिले नमस्कार करायचा. आचार्य उपासना. महाराज नमस्कार. काय आज्ञा आपली? पहिले शब्द शास्त्र. नवे नवे श्रीकृष्ण कधी बोलवलं गुरुनी जी महाराज. काय आज्ञा? काय आम्हाला हुकूम आहे? काय करून घ्यायचं बोला. इतकं प्रेम आहे. नमस्कार करू. मला तेच वाटते संस्कृती इतके 4 वेळा असं आपण ऐकत आहोत, बोलत आहोत. गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय होत होतो. यांच्यात किती उत्तर नाही. कदाचित यापैकी काही नसेल दिलं पाहिजे. आणि असं ते तुम्हाला परवा शिकवणे माझं काम आहे. उद्धटासारखी आहे. काय आग लागली की वीज लागली आहे. किती उद्धटपणा आहे मला. म्हणजे 5 वेळेस गुरु शिकवत आहे, हाडाचं काढं करत आहे आणि मोठ्या प्रेमाने एखादा बोलून विचारत आहे का आग लागली आहे काही विजवाची लागली ना. स्वतः का तुम्हाला आग लागली का नाही? क्रोधाग्नी आहे. काय तर तो क्रोधाने संतात नसतो, तो ज्ञानाग्नी असतो. काय असतो? ज्ञानाग्नी असतो. मग गुरुजी 7 दिवसापासून बिघडत आहे. कोणी लोक सोडले होते आपण कोणी हे लपवलं की काही इथं खेळ नाही. ही परंपरा आहे. ही परंपरा सांगा कुठं नाही आहे. तुम्ही रामाने अग्नी लावला तेव्हा सीता त्याला भेटली. प्रत्येक नसाला लागला. कृष्णाने साई पेटवून टाकली. हनुमंतानं काय पेटवून सांगत राहतो. आणि मी पेटलो त्या 7 दिवसापासून. घेतला जो विकार होता लंकेत, अभिमान होता. द्रव्याचा अभिमान होता. नम्रता नव्हती. असा तो अहंकारी रावण त्याची लंका तो मुलाला रावण. आपल्या मुलांमध्ये अहंकार आला. त्यांच्या जो शक्ती आहे, माझा वंश आहे, हे मागे राहिले ते सत्यानाश करतील. म्हटलं कोणाला वाटलं? आता स्वतःच्या मुलाबद्दल कृष्णाला वाटते की माझी मुले धर्माची स्थापना टिकवू शकत. ते मला वाटते काही लोक धर्म जो चालला इथे एका काळ्या मातीतून आज लाल झेंडा उभारला, हे व्रत एक चालू शकतील की नाही. या कार्यालय लायक आहे की नालायक आहे. आणि म्हणून ही आग लागली आहे. कशा करता? तुमच्या अंतकरणातला मग विक्षेप, अमरण, अशुद्धता
बाह्यवृत्ती अंतर्वृत्ती नाही. कार्यक्रम गोपीनं गाणं म्हटलं, मना तू सांग स्थिर केव्हा होशी. आणि म्हणून मला वाटलं का बाबा परिणाम माझ्या बोलण्याचा होत आहे झाला. आणि म्हणून मी बोला नंबर 3 बोललो. आज लागेल एक मान्य केलं तुम्हाला, कोणाला मान्य नाही. आग लागली तर सर्व माणसाचं मन तळमळून जाते. मी 7 दिवसातून ज्ञानाग्नी प्रगट करत आहे, निवेच्या निवे बाहेर पडत आहे. काही लोकांचे अंतकरण भाजलेली निवे आहे, काही लोकांचे मन भाजले असतं, काही लोकांचं अंतकरण भाजलं असतं, काही लोकांचे विचार भाजले असतील. पण उद्दिष्ट आग लावायचा एकच आहे, तर तुमच्या जे दोष आहे ते दोष जळून जावे कायमचे. काही जाळण्यातून ते बीज उगवत नाही, फक्त आपलं ते बीज. आणि म्हणून मिशनानं माझ्या कृष्णाने माझ्या रामानं नीतीसाठी अनितीची आग होती, आणि माझ्या कृष्णा एका प्रीतीसाठी आपल्या कुटुंबाला आग नव्हतं. प्रत्येक त्याप्रमाणे इथे सौभाग्य, प्रत्येकाचा हा आनंद आहे. घरात आनंद नाही, प्रत्येकाचा हा आनंद प्रत्येक जीवाला घेता यावा. सहजात मी फुकतात, पण हा सहजाचा जे आनंद जो घेता आपण, हा त्या आनंदाच्या वरतो जो कचरा वापरला आहे, तो कचरा काढल्याशिवाय जमणार नाही. आणि म्हणून तो कचरा मी पेटवण्याचा प्रयास करत आहे. आणि हो करून जर पेटला नाही आणि तुम्ही जर शुद्धीवर आले नाही तर लक्षात ठेवा, पुढे त्याचा परिणाम काय होईल याचा जबाबदार मी राहणार नाही. आज आमचं हे सर्व गोकुळ, आणि या गोकुळाचा आनंद एका फक्त कृष्णावर अवलंबून होता. देवा
श्रीमतो मारुति ब्रह्मचारी समस्तापुरे आपसे दीपिकाय नमस्कार मागे ओषधं भगवंता